ज्योती शिंदे माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार, तर मी आता जाते आमच्या मंदिरामध्ये। म्हणजे तुम्हाला माहिती असेल आमच्या इथे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे। तिथे दरवर्षी दुसऱ्या सोमवारी श्रावणातल्या सप्ताह असतो, म्हणजे एक्का असतो। तर तिकडेच चालले, सगळे कामं झाले आहेत, तर आता निघाली। तर उशीर झाला असल्याकारणे संध्याकाळची जाते। नेहा आणि सृष्टी जाऊन आले, मी फक्त आता एकटीच आहे। तर चला आता बघूया कोण कोण येत आहे किंवा काय। मध्ये सृष्टी मला बोलले की जर जाणार आलं तर मी परत येईन, तर चला मग बघूया। मी जात होते एवढ्यामध्ये तर भजनाचा आवाज येतोय। प्रत्येक जण जशा प्रकारे ज्याला ज्याला भजन म्हणता येतं, म्हणजे ज्याचा आवाज चांगला आहे तो भजन म्हणतो, तशा प्रकारे भजन म्हणतात। आणि ही बघा माझ्याबरोबर आहे सृष्टी। आणि आज मला वाटलं होतं एकट्याच जायला लागेल, तसं काय मला वाटत नाही, पण कधी ना कधी असं एकट्या जायला लागतंच। तर आतापासूनच सवय मी म्हटलं ठेवायची। तर जाणं चाललं होतं, तर सृष्टी आले तितक्यात तिची तयारी वगैरे झाली होती। तर चला मग। तुम्हाला विना बघून आठवलं का, लहानपणी जेव्हा मराठी शाळा सुटायची आणि सर्व मुलं घरातून परत मंदिरामध्ये यायचे, तेव्हा ह्या विण्यासाठी खूप गर्दी असायची की मी घेणार, पण आता ती गर्दी खूप कमी प्रमाणात दिसते। आपण देवळात आल्यावर काही कार्यक्रम असल्यावर नारळ आणतोच, तशा प्रकारे मीही आणला होता नारळ। तर मी कन्फ्यूज झाली होती, कारण सगळे नारळाचे ढीग म्हणजे नारळ एकावरती असे ठेवले होते, पण मला नारळ कुठे ठेवू हाच प्रश्न पडला होता। कारण इथे ठेवला तर इथून पडेल खाली, परत इथे ठेवला तिथून पडेल। तर नंतर मला फायनली जागा वरतीच मिळाली, तर मग मी तिथे नारळ ठेवून पाया पडायला सुरुवात केली। कारण मलाच कन्फ्यूज झालं होतं की नारळ नक्की कुठे ठेवायचा, कारण जागाच तिथे शिल्लक राहिली नव्हती म्हणून। ही सर्वात प्रसिद्ध प्रसादी आहे, ती ठेवण्यात आली होती। मी इथे येऊन बसली, नंतर कळलं पाठीमागे बाप्पाचा फोटो आहे। आताच आम्ही आलो देवळामधून। मला वाटलं होतं की म्हणजे भोवती नाचतील, पण काय भोवती नाचले नाहीत, म्हणजे त्यांचं भजन चालू होतं। तर भजन चालू असल्यावर म्हणजे थोडा वेळ भजन म्हटल्यावर ते भोवती नाचतात, तशा प्रकारे मला वाटलेलं की नाचतील, पण नाही नाचले। आता रात्री नाचतील, तर तेव्हा बघूया, जायला मिळालं तर जाऊया, नाहीतर मग काय, कारण उपवास असल्यावर उपवास लागतो। आणि मला कलावतींच्या भजनाला पण जायचं आहे, तर
बहिणाला म्हणजे नाही गेलं तसं चुकल्यासारखंच वाटतं. आज देवळात एका असल्या कारणाने आईंचं भजन अंबाबाई ज्या घरात आहे त्या घरात करण्यात आलं. तर त्यामुळे आम्हाला अंबाबाईचं पण दर्शन मिळालं. ते बघितलं असेल, मी देवळातून जाऊन आली पण तिथे काही नाचलेच नाही. तर मी आल्यावरती उपवास सोडला. तर हाच होता छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.